ॲक्च्युली हा ब्लॉग बनवायचा होता मुंबईसाठी, म्हणजे मांडवी एक्सप्रेसचा, वैभववाडी ते मुंबई. पण आता वैभववाडीचाच बाजारपेठ आहे तर बुधवारच आहे, सो हा ब्लॉग मी तर बाजारपेठ एक बनवतो आणि मुंबईसाठी जो वैभववाडी ते मुंबई मांडवी एक्सप्रेसचा जो ब्लॉग बनवणार होतो तो मी परत दुसरा बनवतो. म्हणजे आता नाहीतर तो एकत्र ब्लॉग खूपच मोठा होऊन जाईल, कारण की बाजारपेठेचा नाही म्हटलं तरी 15-20 मिनटाचा ब्लॉग होईल आणि परत तो वैभववाडी ते मुंबई परत तो 20-25 मिनटाचा होईल, मग तो खूपच मोठा होऊन जाईल. त्यापेक्षा हा एक 15-20 मिनटाचा करतो वैभववाडी बाजारपेठ, आणि मुंबईसाठी जो मांडवी एक्सप्रेसचा बनणार आहे तो वेगळा बनवतो. तर मग आता आपण सुरुवात करू वैभववाडी बाजारपेठ, अचानक भयानक ठरलेला प्लॅन. मग सुरू करू जरा वैभववाडीचा बाजारपेठ कसं आहे तो बघू. आत्ताचा बाजार लागायला सुरुवात झाली आहे, आपण खूपच लवकर आलो, म्हणजे ट्रेनच्या हिशोबाने आपण लवकर आलो. सकाळी 8 वाजताच निघालो होतो, 9 वाजले जातात. हे पाठी हॉटेल आहे सावली, चांगलं हॉटेल आहे. फोंडा पाचचा जो रोड आहे तो येतो बावड्यावरून आणि इकडे पुढे तो फोंड्याला जातो सरळ, आणि तिकडे परत एक अजून रोड जातो तो तरळाला. आता हे समोर दिसतंय ते वैभववाडी स्टँड. आपण आता बावडा साईडने चालत आलो आणि सरळ हा जो रोड गेला तो फोंड्याला, इथे आहे वैभववाडी स्टँड. वैभववाडी स्टँड हे हल्लीच नवीन केलं आहे, म्हणजे वर्ष झालं पण नसेल मला वाटतं अजून. आणि पहिलं तर स्टँड नव्हतं, पहिलं तर रस्त्यावरच बसेस लागत होत्या. आता व्यवस्थित स्टँड केलं आहे आणि चांगलं वाटतं जरा. इकडे आउट हे तरळ्या साईडला जाणाऱ्या बसेस इथूनच बाहेर पडतात. असा एकंदर परिसर आहे हा. स्टँडमध्ये 2-3 दुकानं आहेत. या साईडला दाखवतो तुम्हाला, म्हणजे पुन्हा इकडे यायला नको, डायरेक्ट बाजारात घुसू. तरळा म्हणजे मुंबई गोवा हायवे, आणि हा इथून येतो कोल्हापूरवरून गगनबावडा, इथून करूळ, भट्टीवाडी, अंबारवाडी, हेडगाव, आणि हा सरळ जातो तरळा मुंबई गोवा हायवे. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे, त्यामुळे रस्ता सगळा ठळफुटळ आहे. बऱ्यापैकी झालं आहे काम, तरी पण खूप बाकी असेल. आपण स्टँडमधूनच जाऊ परत. स्टँडमधून बाहेर पडल्यावर समोरच मामाचं दुकान आहे, कपड्याचं आणि चपल्याचं. तर गणपतीचा बाजार आणि गणपती नंतरचा बाजार खूपच फरक आहे. गणपतीच्या बाजारात तर इथे उभं राहायला जागा नसते, म्हणजे खूपच गर्दी. भाज्या तरी आज बरा सुटसुटीत आहे, नाहीतर तुफान गर्दी असते. पुढे पुढे अजून जरा गर्दी असेल तर सकाळच्या टाईमला अजून लोक आले नाहीत गावावरून बाजारात. मला वाटतं 11पर्यंत खूप गर्दी होऊन जाईल. हे बघा भाज्यांचे ट्रक वगैरे आत्ताचे उतरत आहेत, सो अजून 1-1.5 तासाने बाजार पूर्ण करेल. बघा अजून त्यांचं सेटअपच चालू आहे. हा दिवसभर बाजार असतो, त्यामुळे काही गडबड नाही आहे. हे बघा
साईडला सगळे रिक्षावाले आहेत. ह्या साईडून पहिलं मामाचं दुकान कपड्यांचं इथे होतं, ते आता तिकडे शिफ्ट केलं. पहिलं म्हणजे झाले त्याला खूप वर्ष झाली. मुंबईचा बाजार आणि गावचा बाजार खूपच फरक असतो. गावच्या बाजारात फिरायलाच मजा येते. जो आठवडी बाजार असतो त्यात एक वेगळंच क्रेज असतं. हा पूर्ण असा फोंडा रोडपर्यंत बाजार असतो. जवळपास तो नापण्याचा जो रोड गेला त्याच्या पुढे पण थोडा. रस्त्याच्या दुतर्फा अशी दुकानं लागलेली असतात. सगळेच असतात, म्हणजे बाजाराच्या दिवशी काय अवेलेबल नसतं असं नाही. भाज्या म्हणा, फळं म्हणा, ते भांड्यांची दुकानं म्हणा, कपड्यांची दुकानं म्हणा, खूप काही जवळपास सगळे ऑप्शन अवेलेबल असतात. रेटमध्ये काय जास्त फरक नसतो. जो मुंबईचा रेट आहे तोच रेट इथे पण चालू असतो. म्हणजे गावी आहे म्हणून काय महाग किंवा स्वस्त असा काय प्रकार नाही. जो मुंबईचा रेट आहे तोच रेट कंटिन्यू तिथे सुद्धा. पण एवढंच की बाजार असल्यामुळे व्हरायटीज खूप मिळतात आणि कधी कधी कुठल्या तरी युनिक गोष्टी पण मिळतात ज्या सहसा नॉर्मल बाजारांमध्ये किंवा नॉर्मल दिवशी नसतात. हा इकडे नापण्याला जातो रोड. तिथे दत्त मंदिर आहे, जयंतीला जत्रा असते. गडमठ वैभववाडी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे इथे. हा पहिला खूप कंजेस्टेड होता पहिला, आता जरा मोठा केला आहे. नगरपंचायत कार्यालय वैभववाडी. आता इथून पुढे गेलं ना की बहुतेक सगळा जो मच्छी मार्केट सुरू होतो. म्हणजे ज्यांना मच्छी वगैरे घ्यायची असेल त्यांनी जरा या पुढच्या साईडला यायचं. सुकी मच्छी म्हणा, ओली मच्छी म्हणा. त्या झाडाखाली असतात पुढे. हे बघा सुकी मच्छी. हो, मच्छीवाल्यांना पण समज झालं. खूप जण व्हिडिओ करत असतील त्यामुळे त्यांनाही माहिती आहे, फक्त व्हिडिओ काढणार. हे बघा इथून त्या झाडापर्यंत पूर्ण मच्छी मार्केट. बऱ्यापैकी सुकीच मच्छी मिळते, ओली मच्छी पण असते. तर सुकी मच्छीवर जरा जास्त भर असतो. बघा इथे पुढे ओली मच्छी आहे. नाही हलवाय सुरमई आहे नुसतं व्हिडिओ करून दाखवते. हे बघा पूर्ण ओल्या मच्छीचा मार्केट आहे आणि इथून मग पुढे संपला बाजाराचा एंड. आपण परत रिटर्न जाऊया. हा रोड सरळ फोंड्याला गेला आणि आता आपण पुन्हा जाऊया दुकानाच्या इथे कामाच्या. तो 11 नंतर मला वाटतं लोकांची पण गर्दी वाढेल. दुकानं आताशी लागत आहेत खूप सारी. वातावरण बघा काय मस्त वाटतंय.
सारस्वत बँक, बऱ्यापैकी बँका आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, सारस्वत, अजून कुठली बघितली होती ते सिंधुदुर्ग बँक. भांडे लावतात, सेटअप चालू आहे सध्या. ग्लास 50 रुपये. बोल ना, मुंबईचाच रेट आहे. मुंबईला सुद्धा 50 रुपये 40 रुपये असतो. म्हणजे कुर्ला CST साईडला गेला तर 30 रुपयाला पण मिळेल, पण मोस्टली 50 रुपयेच असतो नॉर्मल दुकानांमध्ये. लिंबू 11 सोले, लिंबू 11 सोले, लिंबू 11 सोले. आता थोडी वर्दळ वाढली आहे. सो मला वाटतं 11पर्यंत, 11 ते 12मध्ये जबरदस्त गर्दी होत असेल. पण गणपतीचा जो बाजार होता आणि आताचा बाजार होता त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स असणार. कारण गणपतीला बहुतेक मुंबईवरून लोक खूप येतात आणि बाजार म्हटलं की त्याचं तुटून पडतात. त्यामुळे जेव्हा गणपतीचा बाजार असतो तर दुकानवालेसुद्धा खूप असतात आणि खरेदीदारसुद्धा खूप असतात. पण तरीसुद्धा आताही चांगलाच आहे. रेग्युलर जे गावची मंडळ आहेत ते तर बाजारात येतातच रेग्युलर, त्यामुळे गर्दी तर आहेच, नाही असं नाही. आणि सगळ्या प्रकारची तुम्हाला दुकानं इथे बघायला मिळतात. ही रेग्युलर दुकानं म्हणजे रोजचीच, आणि इकडे लागले ती फक्त बाजाराच्या दिवशी असतात. आलो आपण पुन्हा स्टँडच्या इथे. बघा समोर स्टँड. पूर्ण राऊंड मारून आपण आलेलो आहे बाजाराचा. आता आईला घेऊन थोडं जरा सावली हॉटेलमध्ये जातो, काहीतरी नाश्ता करतो आणि मग मांडवी एक्सप्रेससाठी निघतो. इकडे मामाचं दुकान, स्टँड आणि हे मामाचं दुकान.